आपण अंतर्गत हालचाली या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतोय. चला तर आपण इथं काय बघतोय तर एक बातमी बघतोय आणि आपल्या उपक्रमात असं लिहिलेलं आहे की ही बातमी वाचायची आहे आणि त्याच्यावरती काही प्रश्न दिलेले आहेत, त्यांची उत्तरं आपल्याला द्यायची आहे. तर काय आहे ही बातमी? तर मृत्यूचं तांडव, भूकंपाने नेपाळमध्ये 1500 जणांचा बळी, 2 मोठे हादरे. बघा, सगळ्या ठळक बातम्या आपण बघतोय. त्याच्यानंतर तुम्हाला ही बातमी अगदी व्यवस्थितरित्या वाचायची, बरोबर? त्याच्यानंतर पुढे आता आता पुढे तर मृत्यूचं तांडव हे कशामुळे घडलं? या भूकंपाची तीव्रता किती होती? संबंधित भूकंपामुळे सर्वात जास्त बाधित झालेला देश हा कोणता? भूकंपाचं केंद्रस्थान हे कोणतं होतं? कुठे होतं? आपत्तीग्रस्त इतर प्रदेश हे कोणते? आपत्तीग्रस्त इतर प्रदेश कोणते? भूकंपाचं केंद्र हे किती खोलवर होतं आणि या भूकंपामुळे कोणकोणत्या प्रकारची हानी झाल्याचं दिसतं? आणि तुमच्या मते भूकंप घडण्यामागचे कारण हे काय असावे? आणि तुम्हाला कधी अशा भूकंपाचा अनुभव आलाय का विद्यार्थी मित्रांनो? याविषयी चर्चा ही तुमच्या विद्यार्थी सवंगड्यांबरोबर करायची जेव्हा शाळा सुरू झाली त्यावेळेस, बरोबर? आता ह्याच्या नोंदी तुम्हाला वहीमध्ये करून ठेवायच्या, कारण तुम्हाला ह्याच्यानंतर ह्याची चर्चा सुद्धा करायची आहे जेव्हा शाळा सुरू झाली, त्याच्यानंतर तुम्ही वर्गात बसाल त्यावेळेस. तर आता पुढे जाऊया. पृथ्वीवरती काही वेळेत अशा वेगवेगळ्या नैसर्गिक घडामोडी होत असतात. उदाहरणार्थ महापूर, वादळ, हिमवर्षा, अतिवृष्टी इत्यादी. मग तसंच ह्या भूपृष्ठाच्या खालच्या हालचालीमुळे भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक यासारख्या नैसर्गिक अशा सगळ्या घडामोडी होत असतात. आणि मग ह्या पृथ्वीवरील जेवढे पण सजीव आहेत त्या सर्वांसाठी या घडामोडी म्हणजे आपत्ती असते. आणि या नैसर्गिक आपत्तीमुळे जीवित आणि वित्तहानी ही होते. आणि या पाठामध्ये नेमकं आपण हेच शिकणार आहोत की या अंतर्गत हालचालीची आपण खास अशी ओळख करून घेणार आहोत वेगवेगळ्या पद्धतीने, काही कृतींनी, काही उदाहरणांनी, अशा प्रकारे. चला तर करून बघायचं आहे की आकृती 2.2 अ मध्ये दाखवल्याप्रमाणे वह्या या एकमेकांवर ठेवा. बघा, आपल्याला उजव्या बाजूला चित्र पण दिसतंय. त्यावर चित्रात दाखवल्याप्रमाणे खडू, डस्टर, टोक यंत्र, रबर अशा 3-4 वस्तू उभा करून ठेवायच्या. त्याच्यानंतर आकृती 2.2 ब प्रमाणे एक वही तिच्यावरील वह्या न हलवता चटकन काढून घ्या आणि काय होतं त्याचं निरीक्षण करायचंय. आणि मग ते निरीक्षण तुम्ही आता काय करायचं, आपल्या वहीमध्ये नोंद करून त्याची ठेवायची. त्याच्यानंतर आकृती 2.3 ब प्रमाणे या गठ्ठ्याला तुम्ही हळूच काय करायचंय, धक्का द्यायचाय आणि मग निरीक्षण करायचं. त्याच्यानंतर पुन्हा जरा जोराचा धक्का द्या आणि मग काय होतं त्याचं निरीक्षण करा आणि या सर्व कृतीबाबत चर्चा करायची. पण चर्चा इथं नाही करायची, इथं तुम्हाला आपल्या वहीमध्ये ह्याची नोंद करून ठेवायची. अर्थात पुढे जाऊया. हे पण तुम्हाला करून बघायचंय, हे पण तुम्हाला करून बघायचं आहे की आकृती 2.3 अ प्रमाणे वह्यांची रचना करायची. त्याच्यानंतर यावर वरील प्रमाणेच तुम्हाला काय करायचंय, खडू, डस्टर, टोकयंत्र, रबर अशा वस्तू 3-4 ठेवायच्यात उभ्या करून. आणि मग आता 2.3 ब प्रमाणे या गठ्ठ्याला हळूच परत धक्का द्यायचा आहे आणि निरीक्षण करायचंय. आणि त्यानंतर पुन्हा जरा जोराचा धक्का द्यायचा आहे आणि मग पुन्हा बघायचंय आणि निरीक्षण करायचंय आणि ते आपल्या वहीमध्ये नोंद करून ठेवायचं आहे, बरोबर? 2.3 अ, 2.3 ब. पुढे जाऊया. आता ह्याचं आपण भौगोलिक स्पष्टीकरण बघूया की भूकंप आणि ज्वालामुखी या घटना ज्या आहेत
भूकंप आणि ज्वालामुखी या घटना पृथ्वीच्या अंतरंगातील अस्थिरतेमुळे घडतात आणि ही अस्थिरता पृथ्वीच्या अंतरंगाच्या हालचालीमुळे निर्माण होते. पृथ्वीच्या आतमध्ये काय काय असतं, माती, राळ, रासायनिक पदार्थ, त्याच्या सगळ्यामध्ये आता पुढे आपण अभ्यास करणारच आहोत, त्याच्यामध्ये सगळे येईल ते. तर या भूपृष्ठांतर्गत हालचाली ह्या मुख्यतः प्रावरणाच्या वरच्या थरामध्ये होत असतात, बरोबर. आणि मग या प्रावरणातील किरणोत्सारी पदार्थामधून प्रचंड प्रमाणात अशी ही ऊर्जा निर्माण होत असते आणि या ऊर्जा लहरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी या जात असतात आणि ऊर्जेच्या अशा प्रवाहामुळे पृथ्वीच्या सगळ्या अंतरंगामध्ये एक अस्थिरता निर्माण होते आणि हालचाली होतात आणि या अंतर्गत भू हालचालीचं वर्गीकरण हे गती, दिशा आणि भूरूपांवर आधारित केलं जातं. आता आपण काय शिकलो? भूकंप होण्याची कारण स्पष्ट करायची. चला तर मग पुढे जाऊया.